पिंगळाक्षी देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांनाच आहे, कारण आपल्या या परिसरातलं हे दैवत आहे आणि मातेची शक्ती ही सोबत असली तर काय काय चमत्कार होतात ते भावना गवळीपेक्षा जास्त कोण ओळखू शकत. आणि म्हणून ही शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि ती शक्ती मिळत गेल्यामुळे जनतेसाठी मी काम करत राहिलेली आहे, मला प्रेरणा मिळत राहिलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट जाधव साहेब, त्याचबरोबर आदरणीय क्षीरसागर काका, सर्वांचे नाव मी घेऊ शकते पण सर्वांनी काही राग मानू नका माझा. सर्व माझे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी, सर्व बांधव, खरं म्हणजे अनेक वर्षापासून या रस्त्याची ही मागणी होती. वाघमारे भाऊंना मी दरवेळेला म्हणजे ज्या वेळेला या भागाची प्रतिनिधित्व मी खासदार म्हणून लोकसभेचे मी करत होते तेव्हापासून कागद मागते, आपल्याला हे करायचं, आपल्याला इथे बोट चालू करायची, आपल्याला इथे शेड करायचं. पण एक छोटा शेड आहे अगोदर मी माझ्या खासदारनीतून दिलेला आहे. ती सुरुवात झाली, विजयरावांनी हा रोड पण या ठिकाणी टाकलाय. आता त्याचा काम पण लवकर एखाद्या महिन्यामध्ये ठाकूर भाऊ, आमचे सन्माननीय भाऊ, पूर्ण करून देतील. आणि मला वाटते 20 लाखाचा निधी मी टाकलेला आहे आता परत एकदा, तोही या ठिकाणी मंजूर होऊन जाईल. आणि माझं एक विचार आहे, मत आहे, खऱ्या अर्थाने हे पर्यटन स्थळ पण आहे आणि अध्यात्म पण या ठिकाणी आहे, मातीची शक्ती पण या ठिकाणी. या शक्तीपीठाला आपण डेव्हलप केलंच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. जसं मी गोरक्षनाथाला काकांचा आग्रह होता, माझे पीए गिंचे आणि काकाचं फार सख्य आहे, तर ते म्हणायचे की ते काकांना आपल्याला द्यावंच लागते. आणि म्हटलं आपल्या मतदारसंघात इतकी मागणारी मंडळी आहे, आपल्याला कसे 50 लाख रुपये देता येतील, आपण एक 5-15-20 लाख रुपये देऊ. पण त्या ठिकाणी गोरक्षनाथाला सुद्धा 50 लाख देऊ केले. काकांचे फोन आले, महादेवरावला 4 फोन, मला 2-4 फोन, इकडे फोन. म्हटलं काय झालं एवढं? म्हटलं तो शेड काय तिथं उभा करणारा माणूस येत नाही. म्हटलं काका त्याला उचलून आणा, दुसरा काय आपल्याजवळ पर्याय, आपण जुनेच काही सोबती आहोत म्हटलं, त्याच्यामुळे हे उचलणं, नेणं, आणणं, करणं हे सगळं आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आता ते काम मला वाटते 2 दिवसामध्ये ते सगळं कम्प्लीट. ते कसं त्याच्याकडून तुम्ही करून घ्या, तो एक चांगला माणूस काम करणार आहे म्हणून त्याला आपण आपल्याच लोकांनी शिफारस केली होती म्हणून त्याला ते काम आपण दिलेलं आहे. काय हरकत नाही, होऊन जाईल. गोरक्षण महाराज काय आपल्यावर एवढे नाराज होणार नाही. इतक्या दिवसाचं नाही भेटला, आपण आता करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांचे आशीर्वाद आपल्याला राहतील. आणि तसं मी सांगितलं बा, 9 नाथ आहेत, 1 नाथ आहे, त्यांचे आशीर्वाद आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. बरोबर आहे का? हे नाथांचे आशीर्वाद आहे म्हणून आपला पण कारभार चांगला चालला, शेतकऱ्यांचा चालला, महिलांचा चालला, युवकांचा चालला, आपल्या राजकारण्याचाही चालला. आणि ते नाथ असतील तर सगळ्यांचंच भलं आहे, म्हणजे बीजेपीचा आहे, सेनेचा आहे, राष्ट्रवादीचा आहे. नाथांचे आशीर्वाद भेटले तर सगळ्यांचं भलं होणार आहे. आणि खासदार व्हायच्या अगोदर एक वेळ आशीर्वाद दिला होता नाथांनी, बिलकुल दिला होता, तोच आशीर्वाद कायम आहे नाथाचा. तिकडे 1 नाथ आहे, तिकडे 9 नाथ आहेत. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्राला सुद्धा नाथांचा आशीर्वाद आहे, त्यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही. आज रोजी आपण तिन्ही पक्षाची मंडळी या ठिकाणी आहोत आणि हा विकासाचा विषय आहे. आणि त्यामुळे मी एवढं सांगू इच्छिते की हे आपल्या महायुतीचं सरकार परत एकदा रिपीट होण्यासाठी, परत एकदा प्रस्थापित होण्यासाठी आपल्या प्रत्येकाला मेहनत करावी लागणार आहे. मला असेल, तुम्हाला प्रत्येकाला असेल, ही मेहनत आपण करावी. आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगते की या राज्याचे मुख्यमंत्री खरंच सामान्यातला सामान्य माणूस आहे, सगळ्यांना ओळखणारा, भेटणारे, त्या ठिकाणी काम करणारे अशी ही व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला कदाचित हे सगळ्यांना वाटलं असेल, ज्यावेळेला इड्या पिढ्या लागल्या त्यावेळेला लोक म्हटलं भावनागुडीचं राजकारण तर संपूर्णच गेलं. ओके म्हटलं, काय हरकत नाही, मी लढायला फार पक्की बाई आहे. म्हटलं काय हरकत नाही. मग मला काय माहिती आहे, मला मोठे भाऊ, छोटे भाऊ, माझे सगळे भाऊ आहेत. मी सगळ्या भावाला बोलली, भांडले, काय भांडायचं ते. मग माझं कुठे चुकलं ते सांगा. मी उद्धव ठाकरेंसोबत होती तर ती मी पहिल्यापासून त्या पक्षात आहे ना बाबा. मी काय आजची आहे का? मी शिवसेना लहानपणापासून पाहिली, माझे वडील शिवसेनेत होते तेव्हापासून शिवसेना पाहिली. मग जे काही प्रश्न निर्माण झाले असतील त्या राजकीय परिस्थितीवर मी बोलणार नाही. पण आज रोजी मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की सगळ्यांना असं वाटलं होतं की विधान परिषद सुद्धा ताईला मिळते की नाही, परंतु एकनाथजी शिंदे साहेबांनी ही
विधान परिषद विशेष करून विदर्भामध्ये मलाच नाही तर आम्ही दोघाही मावळ्यांना या ठिकाणी देऊन दिली. हे शिवसेनेमध्ये कधीच झालं नाही की एखादं डायरेक्ट पद, मोठा पद हे विदर्भातल्या माणसाला कधीच भेटलं नाही शिवसेनेत. तरी बाकीच्या पक्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनेक लोकांना विधान परिषदेवर ते घेतलं, तिकडे गडकरी साहेबांनी घेतलं, परंतु शिवसेनेमध्ये झालेलं नव्हतं. ते या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी करून दाखवलं आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी होत्या. कारण तुम्ही सगळे म्हणायचे अरे ताईला कसं काही तिकीट मिळालं नाही, लोकसभेला कसं मिळालं नाही, आणि म्हणून मी लोकांना म्हणायचे अरे जाऊ दे, नाही मिळालं तर पुढच्या वेळेला मिळेल. आणि ताई पण कशी आहे, झाशीची राणी आहे, जी लढणारच आहे, ती 2 मध्ये आपण काम करत राहायचं हेच मंत्र मी शिकलेले आहे. आणि एकनाथजी शिंदे सुद्धा म्हणतात कोण काय बोलते त्यापेक्षा मी नेहमी म्हणायचे, तुम्हाला आठवत असेल माझे भाषण काही तुम्ही ऐकले असतील तर मीच म्हणायचे कोण काय म्हणते कोण काय करते त्यापेक्षा माझं काम मी करत राहणार. आणि या भागासाठी आपल्या या माझं ते हे जन्मस्थान आहे, मग यासाठी ते विशेष मला द्यावं लागणार आहे. आणि म्हणून मी दुर्लक्ष केलं नाही, जेवढं मला करता येईल. रिसोड शहरात काय असेल माझ्याकडून होणार असेल 1 मिनिटात फोन लावला, या ठिकाणी काही देण्यासारखं असेल तर मी 1 मिनिटात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढच्याही काळामध्ये आपल्या या शहरासाठी असेल, या विभागासाठी असेल, निश्चित मी कार्य करेल. आता 8 दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसोबत जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली, त्यामध्ये सुद्धा आमचा विषय निघाला. साहेब म्हणते ते दावोसवरनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणता, ती आता मी मागच्या वेळेला बोलले होते त्या सभेमध्ये, ती इन्व्हेस्टमेंट इकडे आमच्याकडे आली पाहिजे. आणि त्याला साहेबांनी होकार भरला आणि कुठला एखादा मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आला पाहिजे MIDC मध्ये तो आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याला पण हिरवी झेंडी साहेब देत आहेत. आणि विजयरावजी आपल्या दोघांचं स्वप्न आहे, म्हणजे माझं पण आहे, तुमचं पण आहे, आपल्या सगळ्यांचंच आहे की हा बालाजी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे. ते गडकरी साहेबच करू शकतात. त्याच्यामुळे साहेबांना मागच्या वेळेला भेटले, लोकसभेचे निवडणूक झाल्या तेव्हाही हा विषय निघाला. जाहीर सभेत हिंगोलीत सुद्धा मी साहेबांना बोलले आणि मला दोन्ही कारखाने हे सुरू करून घ्यायचे. आणि गडकरी साहेब असतील, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांच्या सहकार्यांनी, त्यांच्या पुढाकारांनीच या भागामध्ये हा विकास होऊ शकेल. तो विकास आपण सगळे मिळून करूया. मी केलं काय, तुम्ही केलं काय, आपण सगळे मिळून करू आणि सगळेजण श्रेय घेऊ आणि 2 पावलं विकासाच्या दृष्टिकोनातून आपण समोर टाकूया. एवढंच या निमित्ताने बोलते. आणि मातेचा, पिंगळाक्षी देवीचा आशीर्वाद सुदोदित आमच्या सगळ्या मंडळीवर असाच माते ठेव, हाच एक साकडं मी त्यांना या ठिकाणी घालते आणि तेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.